रायगडच्या रोहातील आदर्श भुवनेश्वर येथील चैतन्य अपार्टमेंट या बिल्डिंग मधील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर राहणारे गुरव व मांडवकर हे काही कामानिमित्त बाहेर गेले असता याचा अज्ञात इस्मानी फायदा घेऊन संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान बिल्डिंग मध्ये प्रवेश करून आजूबाजूच्या ब्लॉकना कडी कोळंडे लावून गुरव व मांडवकर यांच्या ब्लॉकचे वॉक चोरट्याने तोडून घरामध्ये प्रवेश करून कपाटाचे लॉक तोडून कपाटात असलेले दागिने पैसे घेऊन चोरटे पसार झाले होते। संध्याकाळी या महिला घरी आल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ रोहा पोलीस स्टेशनला माहिती दिली। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटना ठिकाणी धाव घेऊन या ठिकाणी फिंगरप्रिंट श्वान पथकाला पाचारण करून व सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आपली यंत्रणा फिरवत आरोपींना मुद्देमालासह 1 महिन्याच्या आत अटक करून कोर्टात हजर केले होते व यानंतर आज 1 वर्षाच्या आतमध्ये हे दागिने पुन्हा मांडवकर गुरव व अन्य ठिकाणी झालेली चोरी शेख या मूळ मालकांना पोलीस निरीक्षक मारुती पाटील, सहाय्यक पोलीस सलीम खतीब, याकूब तडवी यांच्यासह सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत हे सर्व दागिने गृहिणींच्या स्वाधीन करण्यात आले। त्यामुळे महिलांनी अंतःकरणापासून पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानले। कसं असतं की कुठलीही चोरी ती डिटेक्ट करण्यासाठी आम्हाला पॉईंट टू पॉईंट जायला लागतं, त्यासाठी वेळ लागतो आणि तो वेळ आम्ही घेऊन ते डिटेक्ट करतो हे तर आता तुम्ही पाहिलंच आहे। आणि त्या दृष्टीने त्यांनी विश्वास ठेवावा की त्यांच्याही चोऱ्या डिटेक्ट होणार। आणि याच्यापुढे सुद्धा जर प्रत्येक नागरिकाला माझं आव्हान आहे की कुठलीही आपल्या घरात जी मौल्यवान वस्तू आहे ती आपल्या लॉकरमध्ये ठेवायची आहे। लॉकर लॉकर म्हणजे बँकेचा लॉकर, आणि जेव्हा आपण घरातून बाहेर जाऊ त्यावेळेला सदरचे सोनं घरी न ठेवता ते स्वतःसोबत ठेवावं किंवा सुरक्षितरित्या आपल्या नातेवाईकांकडे वगैरे ठेवावं, म्हणजे तुम्हाला कुठलीही वित्तहानी किंवा सोन्याची हानी होणार नाही। यासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतो की आपल्या घराची सुरक्षितता किंवा लॅचेस हे व्यवस्थित मजबूत असले हवेत, त्यामुळे नागरिकांनी ती काळजी घ्यावी। जेव्हा घरफोडी वगैरे झाली होती त्या टायमाला आमच्या वरिष्ठांनी माननीय पोलीस अधीक्षक साहेब मॅडम यांनी आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या की सदर चोऱ्यांचा निकाल लागला पाहिजे, त्या डिटेक्ट झाल्या पाहिजे। त्यासाठी आपण एक पथक नेमलं आणि त्या दृष्टीने जवळजवळ तांत्रिक तपास आणि CCTV फुटेज बघून त्यांचा माग काढला। माग काढून जे काही चोऱ्या आपण डिटेक्ट केलेल्या आहेत, आता ते सोनं जे रिकवर केलं होते माननीय न्यायालयाच्या आदेशाने परत त्या फिर्यादींना देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे। त्यासाठी आज हा कार्यक्रम अवलंबलेला आहे आणि तुम्ही पाहतच असाल त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू की त्यांचे मालमत्ता परत मिळाल्यानंतर किती खुश होतात तेही पाहून आम्हालाही छान वाटतं। शेख भाभी, आपके घर में चोरी हुई थी, आपका चोरी होने के बाद आपका सारा गहना और रॉ पुलिस से आपको बरामद हुआ, कैसे हुई, क्या बताएं इसके बारे में? मेरे घर पे पिछले साल चोरी हुई थी, तो फिर मैंने इधर कंप्लेंट की थी बोरोहा पुलिस स्टेशन में। तो फिर वो पुलिसों ने मतलब वो ढूंढ के निकाले और मेरे दागिने मेरे को दिए, इसलिए मैं रोहा पुलिस का बहुत शुक्रिया अदा करती हूँ। चंद्र गुरव, राहणार आदर्शनगर भुवनेश्वर रोहा रायगड। गेल्या वर्षी दिनांक 26 मार्च 2026 रोजी 25 रोजी आमच्या घरी म्हणजे आमचा फ्लॅट नंबर 15 आणि मांडवकर यांचा फ्लॅट नंबर 16 अशा 2 ठिकाणी घरफोडी झाली। त्यावेळी मी ऑफिसमध्ये होते आणि माझे मिस्टर 5:30 ते 5:45च्या दरम्यान संध्याकाळी घराच्या बाहेर पडले व मांडवकर वहिनी त्या 5:45ला घरातून बाहेर पडल्या। त्या दरम्यान 6 ते 7 या दरम्यान आमच्या घरी घरफोडी झाली। त्यावेळी आमच्या घरातून माझं मंगळसूत्र 5 तोळ्याचं, चांदीच्या वस्तू व रोकड कॅश अशी चोरांनी चोरीस नेली आणि मांडवकर वहिनींच्या घरातल्या पण वस्तू म्हणजे टोटल 6 तोळे सोनं त्यांच्या घरातून लंपास केलं आणि कॅश लंपास केली। त्या दरम्यान आम्ही घरी आल्यानंतर आम्हाला समजलं की निदर्शनास आलं की घरफोडी केलेली आहे आणि घरातील दागिने म्हणजे लंपास केले आहेत चोरांनी। त्यावेळी आम्ही ताबडतोब रोहा पोलीस स्टेशन इथे फिर्याद नोंदवली आणि त्यावेळी रोहा पोलीस स्टेशनचे साहेब परत कर्मचारी यांनी ताबडतोब या संदर्भात चौकशीला सुरुवात केली आणि त्या दरम्यान 2 महिन्याच्या आतच त्या तपासाचा तपास केला गेला। त्यामुळे रोहा पोलीस स्टेशन
चे कर्मचारी साहेब यांच्या आम्ही शतशः आभारी आहोत की म्हणजे एवढी